नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आहे ना उडदाच्या डाळीचं घुटं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी ना 1 वाटी भरून उडदाची डाळ घेतली आहे आणि डायरेक्ट मी कुकरमध्येच धुते. 3 पाण्याने कुकरमध्ये धुवून घेतली आहे आणि गार पाण्यामध्येच ही डाळ आहे ना शिजून घेणार आहे. तर त्यासाठी ना चिमूटभर हिंग टाकला आहे, पाव चमचा हळद टाकते आहे, दोन्हीच टाकायचं आहे, मीठ वगैरे काही टाकायचं नाही, तेल पण नाही टाकायचं. तर ही डाळ आहे ना पटकन शिजून जाते. 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या. तोपर्यंत ना आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. तर मसाल्यामध्ये ना मी कोथिंबीर घेतली आहे, खोबरं घेतलं आहे, लसूण आहे आणि हिरव्या मिरच्या. तर मी लसूण वगैरे काहीच भाजून घेतलं नाही आहे, खोबरं पण भाजलेलं नाही आहे, सर्व कच्चंच घेतलं आहे. आणि आता आपण याचा आहे ना मसाला वाटून घेऊ. पण मसाला आहे ना हा सुका वाटायचा आहे, पाणी वगैरे टाकायचं नाही यामध्ये. आणि फोडणीसाठी ना कांदा पण टमॅटो पण घेतला आहे मी एक कापून. आणि डाळ पण छान अशी शिजली. तर आता डाळ आहे ना आपण थोडी चमच्याने ना अशी घोटून घ्यायची आहे, पूर्ण प्लेन नाही करायची आहे, घट्ट होती ती जास्त, त्यामुळे थोडीशी डाळिंब राहायला पाहिजे. अशा प्रकारे आहे ना डाळ घोटून घ्यायची आहे. त्यानंतर आहे ना चुलीवरती कढई ठेवली मी तापायला, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले, जिरे मोहरीची फोडणी दिली. मोहरीची फोडणी चांगली तडतडली. त्यानंतर आहे ना टमॅटो परतून घेतला आहे. तर बघा टमॅटो पण छान असा परतला आहे. त्यानंतर आहे ना आपण वाटण केलेलं वाटण परतून घ्यायचं आहे यामध्ये. तर चांगलं वाटण आहे ना हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, म्हणजे त्याचा कच्चापणा आहे ना सगळा निघून जाईल. कारण आपण हे ना सर्व कच्चं घेतलं आहे वाटून, तळलेलं नाही आहे. त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकायची आहे. बघा किती छान असं तेल सुटलं आहे आणि सुगंध पण खूप छान सुटला आहे. तर आता आहे ना आपण घोटून घेतलेली डाळ टाकायची आहे. तर डाळ आहे ना थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी आहे ना 1 ग्लासभर पाणी टाकलं आहे. तर हे पाणी ना मी गॅसवरूनच गरम करून आणलेलं होतं. तर ते टाकलं आहे 1 ग्लास भरून. जास्त घट्ट होती ना म्हणून, कारण आहे ना उडदाची डाळ आहे ना ही चिकट असते, थंड झाल्यानंतर आहे ना घट्ट होत असते म्हणून. तर आता आपण आहे ना डाळीला कड आणू. तर कड आणायसाठी आहे ना मीठ टाकलंय चवीनुसार आणि कोथिंबीर टाकायची वरतून. आणि 5-1 मिनटं ना चांगली डाळ आहे ना उकळू द्यायची आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. ज्यांना बी आवडत नसेल ना अशा पद्धतीने जर डाळ केली ना, उडदाची घुट्ट केलं ना, तर ते एक भाकर सोडून 2 भाकरी चुरून मुरून खातील बोटं चाटत. तर नक्कीच अशा पद्धतीने ना उडदाच्या डाळीचं घुट्ट करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब